नमस्कार. गरम पाणी प्यावं की थंड? नेमकं काय आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे हा प्रश्न आहे ना, जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. तर आज आपण याच गोंधळावर एक स्पष्ट उत्तर शोधणार आहोत, म्हणजे सगळ्या शंका एकदम दूर होतील. आता हा प्रश्न वाटतो अगदी साधा, हो ना? पण याचं उत्तर थेट आपल्या एनर्जी लेव्हलवर, पचनशक्तीवर आणि चक्क आपल्या मूडवर सुद्धा परिणाम करतं. म्हणूनच योग्य निवड करणं खरंच खूप महत्वाचं आहे. अनेकदा असं होतं की गरम पाणी पिऊनही वजन कमी होत नाहीये, किंवा थंड पाणी प्याल्याबरोबर पोटात दुखायला लागतं. मासिक पाळीत तर विचारायलाच नको. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याच जणी शोधत असतात. तर आज आपण याच समस्यांची मुळं आणि त्यावरचे अगदी सोपे उपाय शोधणार आहोत. चला मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी पाण्याची ही जी द्विधा मनस्थिती आहे ती समजून घेऊ. मग पाणी पिण्याची वेळ इतकी का महत्वाची आहे ते पाहू. गरम पाणी कधी प्यावं आणि थंड पाण्याचं काय करायचं हेही बघू. आणि हो, शेवटी काही सुवर्ण नियम आहेत जे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहेत. चला तर मग सुरू करूया. बघा, फक्त पाणी पिणं महत्वाचं नाहीये. खरी गोष्ट तर ही आहे की ते पाणी कधी आणि कोणत्या तापमानाचं प्यायलं जातंय. हो, हे जास्त महत्वाचं आहे. चला तर मग बघूया याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो. आपलं शरीर माहितीये का, जवळपास 70% पाण्याने बनलेलं आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, ही एक आठवण आहे की आपण पितो तो पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचतो आणि तिच्यावर परिणाम करतो. म्हणूनच तर पाण्याची योग्य निवड करणं इतकं महत्वाचं ठरतं. हे बघा, किती फरक पडतो. जर योग्य वेळी योग्य पाणी प्यायलं ना, तर पचन सुधारतं, एकदम आराम वाटतो. पण याच्या अगदी उलट, चुकीच्या वेळी थंडगार पाणी प्यायलं की मग गॅस, पोटदुखी असे त्रास सुरू होतात. सवय अगदी छोटीशी आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. तो चांगलाही असू शकतो आणि वाईटही. ठीक आहे, तर आता आपण थेट उपायांबद्दल बोलूया. सगळ्यात आधी सुरुवात करूया गरम पाण्यापासून. बघूया याचे फायदे काय आहेत आणि नेमकं हे पाणी कधी प्यायला हवं. दिवसाची सुरुवात ही सगळ्यात महत्वाची असते, बरोबर? आणि एक चांगली सुरुवात होऊ शकते फक्त एका ग्लास कोमट पाण्याने. सवय अगदी साधी आहे, पण फायदे जबरदस्त आहेत. हे पाणी आपल्या शरीरासाठी जणू काही नैसर्गिक डिटॉक्ससारखं काम करतं. आतून सगळी स्वच्छता आणि मग दिवसभर कसं एकदम फ्रेश वाटतं. आता दुसरी महत्वाची वेळ, जेवणानंतरची. इथे ना अनेक जण एक चूक करतात. जेवताना किंवा जेवण झाल्या लगेच पाणी पितात. पण खरं तर जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यायला पाहिजे. यामुळे काय होतं तर आपली पचनसंस्था मजबूत होते, अन्न नीट पचतं आणि मग ते पोटाचे किरकोळ त्रास आहेत ना, ते होत नाहीत. आता हा मुद्दा खास करून महिलांसाठी खूप महत्वाचा आहे. मासिक पाळीच्या त्या दिवसांमध्ये योग्य पाण्याची निवड करणं खरंच खूप आराम देऊ शकतं. या काळात जर गरम पाणी प्यायलं तर स्नायूंना आराम मिळतो, वेदना कमी होतात. म्हणूनच त्या दिवसांमध्ये थंड पाण्याला दूर ठेवून गरम पाण्याची निवड करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. आणि आता दिवसाच्या शेवटी, म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी. रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं कोमट पाणी प्यायलं तर रात्रभर पचनक्रिया व्यवस्थित चालू राहते आणि झोपही शांत लागते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी कसं एकदम ताजंतवानं वाटतं. बरं, गरम पाण्याबद्दल तर आपण बरंच काही बोललो, पण थंड पाण्याचं काय? ते अजिबातच प्यायचं नाही का? तर तसं नाहीये. पण हो, ते कधी आणि कसं प्यावं याचे काही नियम नक्कीच आहेत. चला तेच पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इथे थंड पाणी म्हणजे फ्रीजमधलं चिल्ड पाणी नाही. नाही, ते नाही. सामान्य तापमानाचं किंवा आपल्या माठातलं पाणी उत्तम. मुख्य म्हणजे शरीराच्या तापमानात अचानक मोठा बदल होता कामा नये. आता काही परिस्थिती अशा आहेत की जिथे महिलांनी थंड पाणी पिणं कटाक्षाने टाळलंच पाहिजे. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. हे जे मुद्दे आहेत ना, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण या परिस्थितीत जर थंड पाणी प्यायलं गेलं तर त्रास कमी होण्याऐवजी तो आणखी वाढू शकतो. त्यामुळे काळजी घेतलेली बरी. वाह, आतापर्यंत बरीच माहिती मिळाली आपल्याला. चला तर मग ह्या सगळ्याला एकत्र करून एक सोपा, रोजच्या जगण्यात वापरता येईल असा आराखडा बनवूया. ही स्लाइड म्हणजे समजा या सगळ्या चर्चेचा सार आहे. रोजच्या आयुष्यात एक आरोग्यदायी बदल घडवण्यासाठी ही छोटीशी मार्गदर्शिका खूप उपयोगी पडेल. यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. शरीराला काय हवंय त्यानुसार पाण्याची निवड करा, कुठल्या तरी ट्रेंडनुसार नाही. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. ही जी सगळी माहिती आपण पाहिली ते फक्त ज्ञान नाहीये, तर एका निरोगी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. हे वाक्य किती खरं आहे ना.
एक इतकी छोटीशी सवय, पण ती आपल्या आरोग्यात किती मोठा, किती सकारात्मक बदल घडवू शकते, हेच यातून आपल्याला दिसतं. जाता जाता या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण कधीकधी आरोग्याशी मोठी मोठी रहस्य अशाच लहान आणि सोप्या सवयींमध्ये लपलेली असतात आणि योग्य पाणी पिण्याची सवय ही त्यातलीच एक आहे.